शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी राजेंद्र हंडोरे. मित्रांनो, आपण कांदा पिकवतो, पिढ्यानपिढ्या कांद्याचं आपण शेती करतोय. पण जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आपण काय करतो, किंवा कांद्यामध्ये साईज कशी तयार होते, किती होते आणि कशा प्रकारे होतो, हे सुद्धा आपल्याला बघितलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, कांदा हे असं पीक आहे की एक रोप लावलं तर एकच कांदा तयार होणार आहे. त्यामुळे त्याची साईज, त्याचीच गुणवत्ता जर आपल्याला चांगली राखायची असेल आणि गुणवत्तापूर्ण आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवायचं असेल तर त्याला योग्य प्रकारे नियोजन गरजेचं आहे. सह्याद्री बायोटेक गेल्या 5 ते 7 वर्षांपासून हेच करतंय. आपल्याला कांदा उत्पादन तर वाढवायचं आहे, पण त्याची गुणवत्ता सुद्धा आपल्याला राखायची आहे. आणि ह्या प्लॉटमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर पहिल्यापासून हा प्लॉट जो होता तो ट्रॅक्टरच्या स्वयंचलित यंत्राने लागवड केलेला प्लॉट होता. अशा प्रकारची लागवड किंवा आता मल्चिंगवरची लागवड यासाठीच आपण इथून पुढे करत असतो की त्यामध्ये आपल्याला गुणवत्तापूर्ण एक साईज कांदा मिळावा. आता गुणवत्तापूर्ण आणि एक साईज कांद्याची जेव्हा आपण गोष्ट करतो तेव्हा इथं बघू शकता ह्या कांद्याची आज हार्वेस्टिंग चालू आहे. तुम्ही यामध्ये बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपल्याला साधारण 65, 70, 75, 80 आणि याही पेक्षा थोडासा अजून मोठा कांदा इथं तयार झालेला आहे. पण ॲव्हरेज जर बघितलं तर साधारण 70 ते 75 चा कांदा आपल्याला इथं तयार झालेला आहे. आणि ह्या कांद्याचं सरासरी वजन जर आपण बघितलं तर 145 ते 165 ग्रॅम एवढं याचं वजन आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचा गुणवत्तापूर्ण कांदा जर पिकला तर बाजारभावही आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. आपल्या हातात तर फक्त उत्पादन काढण्याचं आहे, त्याच्यामुळे आपलं उत्पादन कसं गुणवत्तापूर्ण निघेल, जास्तीत जास्त निघेल, याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तर अशाच प्रकारे गोष्टी करण्यासाठी सह्याद्री बायोटेकचं जे नियोजन आहे ते आपण फॉलो करा, आमच्याशी संपर्क करा आणि शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे सुरुवातीपासून माती पाणी परीक्षण यासारख्या गोष्टींपासून जर आपण सुरुवात केली तर आपल्या पैशांमध्ये पण मोठी बचत होते, आपलं क्षेत्रही अबाधित राहतं, मातीची क्वालिटी चांगली राहते, आरोग्य चांगलं राहतं आणि योग्य वेळेला योग्य गोष्टी दिल्यामुळे कांदा पीक किंवा कोणत्याही पिकामध्ये आपल्याला चांगली सुधारणा दिसून येते. शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन गोष्टींसाठी आमच्या संपर्कात राहा. धन्यवाद.